ढोकळा हा वर्ल्ड फेमस आयटम आज आपण बनवणार आहोत आणि तोही इन्स्टंट असा छानपैकी असा मस्तपैकी तडका घातलेली अशी मस्त छान फोडणी आणि त्याच्यावर खोबरं आणि कोथिंबीर म्हटलं की याव 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 वा 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 भल्या भल्यांच्या तोंडाला पाणी सोडणार हा ढोकळा आज आपण बनवणार आहोत. नमस्कार, मी जुई आणि पुन्हा एकदा जुईज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट असा ढोकळा. तर तो कसा बनवायचा आणि चवदार कसा बनवायचा ते आज आपण बघूयात. तर मी या माझ्या लाडक्या आवडीच्या खलबत्त्यामध्ये फक्त 2 मिरच्या, काकडा मिरच्या आहेत. त्या काही फारशा तिखट नाही आहेत. तर 2 मिरच्या घेतल्या आहेत आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे. आलं थोडंसं स्लाईस करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण थोडंसं जिरं घालणार आहोत. अर्धा चमचा, 2 चमचे आपण किंवा 1.5 चमचा साखर घालणार आहोत आणि थोडंसं मीठ घालणार आहोत, अर्धा चमचा. आणि अत्यंत फाईन असं अगदी सगळ्याचा ब्लेंड असा मस्तपैकी मिक्स होईल असा चॉप करून घेऊया आपण, खरडून घेऊया. आणि तुम्हाला सांगते की ह्या खरडण्यामुळे जो एक मस्त अशी टेस्ट येते ना, ती ढोकळ्याला अप्रतिम येते. तुम्ही नक्की करून बघा. कारण मिरचीचाही जो एक असा छानसा सुंदरसा, तुम्हाला हिरवी मिरची आपल्याला का आवडते तर हिरवी मिरचीचा एक सुंदर असा मस्त ठसठशीत ठसका असतो आणि तो जर त्याच्यातनं निघाला नाही. आता मी याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकून घेते आहे. हे बघा, खडा हिंग आहे माझ्याकडे, मी तो थोडासा फोडून घेतला आहे. तर हा खडा हिंग पण याच्यामध्ये मस्त छान खरडून घ्यायचा आहे. आणि ह्या मिरचीचा आणि आल्याचा असा रस सुटून जो एक ब्लेंड तयार होतो ना, तो फार असा अप्रतिम असतो. तर ह्या पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं आहे. शॉर्टकट मारायला जायचं नाही, कारण आपल्याला चवीचे आणि फ्लेवरसम पदार्थ खायचे असतील तर या भारतीय परंपरेला किंवा प्रॅक्टिसेसला अनन्यसाधारण महत्त्व आहे ह्याच्यामध्ये. आणि चायनीज, जॅपनीज वगैरे ह्यासुद्धा पाककृतींमध्ये हे असे प्रकार आवर्जून केले जातात, कारण त्यासुद्धा संस्कृतीच फ्लेवरसम आयटम्स खाण्यामध्ये वस्ताद आहेत अतिशय. आता मी हा बाऊल घेतलेला आहे पांढरा, तर त्याच्यामध्ये वाटीभर पाणी घेऊया आपण आणि त्याच्यामध्ये थोडंसं चमचाभर तेल टाकून घेऊया आपण. चमचाभर नाही म्हणजे पळीभर, 2 टीस्पून वगैरे एवढं भरेल असं तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि ते छानपैकी ढवळून घ्यायचं आहे पाणी. हे एक छान असा हेही असं मिक्स झालं पाहिजे पाण्यामध्ये असं, त्यामुळे ते असं ढवळून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकून देऊन गप्प नाही बसायचं. म्हणजे याला चांगल्यापैकी ढवळायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया. थोडीशी हळद टाकायची आहे, फार नाही. अगदी ढोकळा पिवळा धम्म नाही करायचा, पण तो पांढरा पण राहू नये याच्यासाठी आपल्याला हळद टाकायची आहे त्याच्यामध्ये आणि चांगलं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, मी ढवळलं आहे. आता याच्यामध्ये मी लिंबाचा रस पिळून घेणार आहे. तो फुल एका लिंबाचा रस पिळायचा. आणि आता ह्या दोन्ही प्रकाराला टाळून आपण छान आंबट ताक पण घेऊ शकतो. म्हणजे पाणी न घेता आणि लिंबू न घेता आपण मस्त आपल्या ज्या दिवशी तूप होईल वगैरे वगैरे तसं ते आंबट ढणाण मस्त छान ताक असेल ना, तर त्या ताकात बनवलं की त्याचाही एक सुंदर असा ढोकळा बनतो आणि अतिशय छान बनतो तोही. त्याचाही फ्लेवर सुंदर येतो. तर हे बघा, मी आधीच हे गाळून घेते आहे छोट्याशा गाळणीमध्ये. ती लिंबू गाळायचीच गाळणी होती माझी, तर त्याच्यामध्ये मी हे सगळं गाळून घेते आहे. आणि ते लिंबाची सालंसुद्धा मी एका वाटीत ठेवणार आहे. ती पण पिळून घेऊ आपण थोड्या वेळाने, कारण थोडंसं पाणी हे नंतर मला आणखीन लागणार आहे. सगळ्यात शेवटी आपण वापर करू त्याचा. तर हे आता मी लिंबू पिळून घेतलं आहे ह्याच्यामध्ये आणि हे परत एकदा आपण ढवळू आणि एकजीव करू जरासं. आणि ते वाटण मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेते, सगळं आपण वाटलेलं. आहा, मस्त असा सुगंध येतो आहे त्याच्यातनं छानसा, आलं आणि मिरचीचा आणि जिऱ्याचा. क्या बात आहे. आणि ह्याच बेसिक ब्लेंडवर आपण ढोकळा बनवणार आहोत. ढोकळा बनवणार नव्हे, आपण जिंकणार आहोत त्या ढोकळ्याला. थोडंसं पाणी टाकून घेऊया आपण त्या खरडमध्ये परत. आणि हे थोडंसं पाणी आपण याच्यामध्ये ॲड करूया त्याच्यातच, या खरडला धुतलेलं. हे बघा, अगदी थोडंसं पाणी आहे. तर ते टाकून घेऊ याच्यामध्ये अँड वन्स अगेन स्टर करूया याला. तर हा जो त्याच्यामध्ये सगळं मटेरियलचा कस आणि ब्लेंड उतरेल ना, तो सगळ्या बॅटरला फ्लेवर देऊन जाईल. आता बेसन हळूहळू आपल्याला
एक कपभर आपण वाटीभर आपण पाणी घेतलं होतं, तर वाटीभरच बेसन आपण याच्यात टाकायचं आहे. आणि नंतर थोडासा रवा 1/4 वाटी मी टाकून घेणार आहे. तुम्हाला थोडंसं घट्ट जर वाटलं तर बिनधास्त पाणी थोडंसं टाकायचं, पण अगदी जास्त टाकायचं नाही. पळी किंवा चमचा वगैरे टाकलं तर चालेल जपूनच, कारण काय होईल की मग त्याचं बॅलन्स चाललं जाईल फ्लेवरचं. सो सगळं भस्कन एकदम पीठ नाही आहे टाकायचं. आणि हे जे बनेल हे 4 माणसांना ढोकळा व्यवस्थित पोटभर होऊन जातो. अगदी पोटभर नाही, पण खाई इतका व्यवस्थित होऊन जातो तो. तर ही मी मोठी वाटी पाणी घेतलं होतं, तेव्हा मोठी वाटी बेसन तेवढ्याच्या तेवढंच घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये फर्स्ट क्लास फक्त एकाच डायरेक्शननी फेटायचं आहे आपल्याला. ते छानसं अगदी सुंदर असं फेटलं गेलं पाहिजे. हे बघा, हे सिंगल क्लॉकवाईज और एंटी क्लॉकवाईज कसंही फेटा, पण एकाच डायरेक्शननी फेटा ते छान. आता याच्यात आणखीन बेसन टाकून घेऊया. हे बघा, आणि याच्या गुठळ्या पूर्ण मोडून घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला त्याच्यासाठी काही मिक्सरमधनं टाकायची गरज नाही किंवा चाळणीतनं गाळायची गरज नाही. याच्यामध्येच फेटा फर्स्ट क्लास. आणि थोडा वेळ रेस्ट केल्यानंतर त्या गाठी पण मोडून येतात, बेसन विरघळून जातं. त्याच्या फारशा अशा गाठी पडत नाहीत, लम्स होत नाहीत त्याच्यामध्ये. तर हे छान मोडून घ्यायचं आहे. आणि आता याला आपण थोडंसं झोपू देऊया. छान बेसन थोडंसं आणखीन टाकून घेते मी. थोडंसं पातळ वाटतं. आणि हे लिंब मी आता लिंबाची सालही पाण्यात बुडवून ठेवणार आहे थोड्याशा पाण्यामध्ये. त्याचा आपण लास्टला उपयोग करूयात. हे बघा, सगळं परत ढवळून घेणार आहे. याचे लम्स नीट मोडून घ्यायचे आहेत. अगदी बॉर्डरनी सुद्धा ते सगळं काढून घ्यायचं आहे आपण फिरवून. आणि हे सगळं मिक्सचर असं मस्तपैकी मिळून येऊन आणि त्याला पूर्ण पिठाला सुवास सुटेपर्यंत आपण याला झोपू देऊ. आता मी या कढईमध्ये थोडा रवा भाजायला घेणार आहे. तोपर्यंत तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मला थोडासा उत्साह येईल. अशा छान छान रेसिपीज मी तुमच्याकडे आणणार आहे तुमच्यापर्यंत बघायला. तर हा असा खमंग शिऱ्यासाठी वगैरे भाजायचा नाही आहे रवा, हलकासा भाजून घ्यायचा आहे थोडासा. कारण बरेचदा काय होतं की रव्याने पोट दुखतं बरेच जणांचं. सो तसं होऊ नये यासाठी कच्चा रवा नाही घालायचा आहे आपल्याला. एक थोडासा तो भाजून घ्यायचा आहे, त्याचा कचवटपणा गेला पाहिजे एवढंच भाजून घ्यायचं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि परत भाजत राहायचं आहे, म्हणजे तो खाली लागणार नाही, नाहीतर खालचा जळून जाईल, थोडासा गुलबट होईल आणि वरती होईल. आपण रेस्ट करून देऊ याला. आता हे थोडंसं ढवळते आहे मी परत. आणि याच्यामध्ये आपण तो मगाशी भाजून थंड केलेला हा रवा मी याच्यात मिळवणार आहे. गरम गरम टाकायचा नाही आहे, नाही तर तो त्याच्यातलं पाणी पिऊन जाईल आणि गोळा बनून जाईल. तर तसं न करता रव्याला थंड होऊ द्या आणि मगच टाका. याने काय होतं, ह्याला हा बेसनाचा रवा निवळ न राहता ह्याला एक बॉडी मिळते. म्हणजे कसं आहे की बिल्डिंगमध्ये जे घर बांधताना त्याच्यामध्ये लोखंडी सळ्या वापरल्या जातात ना, हा त्यातला प्रकार आहे. थोडंसं जास्त झालं ना, फोका मारत नाही आहे. होय, लिटरली इट वर्क्स. करून बघा एकदा ट्राय, छानपैकी. असं रव्याचं ते कन्स्ट्रक्शन ऑफ ढोकळा असं होतं ते. तर याला आपण राहू देऊया. आणि या थाळीला आता मी तेल लावून घेते आहे. काय झालं, तो बाउल हँडल करताना मला थोडा प्रॉब्लेम येत होता. त्यामुळे मी जरा वेगळ्या भांड्यामध्ये त्याला काढून घेतलं. थोडंसं फेटावं लागेल कारण त्याला आणखीन बॅटरला म्हणून. तर आपण या ढोकळा पात्राला आता तेल लावून घेतलेलं आहे. खूप तेल नाही घालायचं आहे, अगदी थोडंसं चिटकणार नाही एवढंच तेल घालायचं आहे, बदाबद घालायचं नाही आहे. तोपर्यंत मी पाणी ठेवून घेतलेलं आहे स्टीमरमध्ये उकळायला. ते उकळत येईल अशाच वेळेला पुढची प्रोसिजर करायची आहे. हे बघा, आता मी या वेगळ्या भांड्यात काढून घेतलेलं आहे हे बॅटर माझं. आणि छान खूप आणखीन ढवळून घेते आहे. हे हलकं असल्यामुळे मला, हे बघा, आता मी इनो घालते आहे याच्यामध्ये. तर आपण याच्यामध्ये इनो घालू आणि एक छोटीशी ती सॅशे, बस झाला तो सॅशे तेवढा पुरेसा होईल. आता बघा, मी तुम्हाला कॅमेऱ्यासमोर दाखवते आहे की कसं हे फसफसतं. आणि हे ताकाचं सुद्धा सेम फसफसतं. तर हे लिंबाचं मी फसफसलेलं तुम्हाला दाखवलेलं आहे. अतिशय सुंदर मस्तपैकी
छान फुलून येतं. हे पूर्ण एक सॅशे घालून टाकावा, अगदी न घाबरता, कारण त्याने काहीही अपाय होत नाही आणि सुंदर जाळीदार असा ढोकळा बनतो छान. आता आपण हे पात्रात ओतून घेऊया ढोकळा पॅनमध्ये सगळं. आणि तोपर्यंत माझं पाणी उकळलं असेल तर हे आपण व्हायला लावून देऊया ढोकळा हा. हे बघा, आता आपण हे पटकन टाकल्या ढोकळ्या पॅनमध्ये स्टीमरमध्ये लावून टाकू आणि याच्यावर झाकण ठेवून देऊया आणि छान मध्यम आचेवरती बराच वेळ याला होऊ देऊया आणि नंतर चेक करून गॅस बंद करूयात आपण. तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊ, कारण फोडणीसुद्धा गरमागरम ओतायची नाही आहे, करून ठेवायची आहे ती आणि नंतर ओतायची आहे थंड झाल्यानंतर. तर त्यामुळे याच्यात फर्स्ट क्लास तेल तापवून आणि मोहरी, जिरं आणि तीळ. आता गॅस बंद करायचा आहे तीळ टाकल्यानंतर लगेचच. बस आता हे तीळ उडतील, याच्यावर थोडंसं झाकण लावायचं. झाकण टाकायचं नाही आहे, झाकण लावायचं आहे तीळ उडू नये म्हणून, आपल्या अंगावर तोंडावर वगैरे उडू नये म्हणून झाकण असं लावून घ्यायचं आहे. बस झालं आहे, तीळ हे झाले आहेत, फ्राय झाले आहेत. गॅस मी केव्हाचाच बंद केलेला आहे. त्या तेलाच्या गरमपणावरती मी हे मोहरी फोडणी करून घेतलेली आहे उर्वरित. तर आता आपण ही थंड होऊ देऊयात. हे बघा, हा ढोकळा झालेला आहे छान मस्त. याला चेक करून घेऊया. थोडासा चाकू आपण पाण्यात घालून आणि याच्यावरती टाकलेला आहे, तर हा चिपकत नाही आहे, होत आलेला आहे आणि फुगलेलाही आहे व्यवस्थित. सो मी परत झाकण टाकते आहे याच्यावर आणि याला थंड होऊ देऊयात आपण, किंवा रेस्ट होऊ देऊया. तो थोडासा ओलसर चिकटपणा वगैरे असतो, तो चालला जातो नंतर त्याचा. तर आपण पाणी लावू याला, चाकूला पाणी प्रत्येक वेळेला लावून घ्यायचं आहे. हे बघा, हा छान जाळीदार झालेला आहे आणि बराच तुमच्याकडे जर वेळ असेल, माझ्याकडे आज थोडासा वेळ कमी होता तर त्यामुळे मी फास्ट दाखवते आहे. तर हा अतिशय व्यवस्थित थंड झाला की आणखीन सुरेख कापला जातो. मी जरा फटाफट कापते आहे, लवकर जरा जास्ती कापते आहे आधीच. हा पूर्णपणे थंड नाही आहे झालेला. सो हा अतिशय छान कापला जातो अगदी. हा थोडासा शंकरपाळ्यासारखा कट होईल असा कापून घ्यावा, तिरपा तिरपा, अगदीच स्क्वेअर कापू नये. हा सतत प्रत्येक वेळेला चाकूला पाणी लावून घ्यावं कट करताना, आणि चिटकत असेल तर परत एकदा स्वच्छ करून, चाकू स्वच्छ करून पाण्यात बुडवून घ्यावं याला. हे बघा, झालेलं आहे कट करून. आता हे थोडासा गरम होता हा, आता हा थोडासा थंड होईल तर मी आणखीन एक गंमत करून घेऊ आपण. ही एक वाटीमध्ये मी साखर घेतलेली आहे. आपण आधीच 2 चमचे साखर ढोकळ्यात घातली होती आणि मी साधारण चमचाभर घेतलेली आहे साखर. तर याच्यात आपण पाणी घालू त्या वाटीमध्ये. तर मी लिंबाचं सालं पिळलेलं पाणी घालते आहे आणि थोडंसं आणखीन पाणी घालूया आपण याच्यामध्ये. तर मी हे ढवळून घेते आहे 5-1 मिनटं. हे बघा, याच्यामध्ये आपण आणखीन थोडंसं पाणी घालून घेऊ. आता हे पाणी वरतून आपल्याला त्याच्यावरती पसरवायचं आहे. याच्याने काय होतं की ढोकळा थोडासा ज्युसी आणि सॉफ्ट होतो. आणखीन तो थोडासा असा तोठरा बसेल किंवा असा थोडासा तोंडात घोळला जाईल असा नाही होत. एक सुंदर अशी त्याला टेक्स्चर मिळतं ढोकळ्याला. सो हे पाणी आता गोड झालेलं आहे. आता हे याच्यावरती पसरवून घ्यायचं आहे ढोकळ्यावरती छान. खूप पाणी असं घालायचं नाही, अगदी पचपचित नाही घालायचं आहे, पण या सगळ्या ढोकळ्याला म्हणजे 4 माणसांच्या ढोकळ्याला एवढं पाणी पुरेसं होईल. तर ते सगळीकडे स्प्रिंकल करून घ्यायचं आहे ढोकळ्यावरती. याच्यावरती तुम्ही कढीपत्त्याची फोडणी पण घालू शकता. मी आज कढीपत्ता घेतलेला नाही आहे. ज्यांना कढीपत्ता आवडत असेल त्यांनी तो घ्यावा, अन्यथा कोथिंबीर नसेल तरी कोथिंबीर वगैरे घेतली तरी चांगलंच आहे. आता ही आपण मोहरीची फोडणी, मोहरी, जिरं आणि तीळ याची फोडणी पसरवून घेऊ याच्यावरती इव्हनली. ही एका जागेवर टाकली गेली तरी चमच्यानी पसरवून घ्यावी सगळी दूर.
काटा चमचा घेतला तरी चालतो, मी साधाच चमचा घेतलेला आहे. ही अशी अतिशय वरची सरफेस जरा प्लेनच असते याची, सो सगळीकडे पसरवून घ्यायची. आणि हा इतका सोपी पद्धत आहे की ही नवशिक्यांना, अगदी नवीन लग्न झालेल्या मुली वगैरे असतील ज्यांना अगदी स्वयंपाक वगैरे येत नसेल त्यांच्यासाठी पण अतिशय उत्तम अशी आणि न चुकणारी आणि हमखास येणारी प्रोसिजर आहे ही. या प्रोसिजरने केलं तर अगदी तुमचा ढोकळा गोळा बिळा काही होणार नाही आणि नवरा हसणार नाही याची गॅरंटी, कोणी खिल्ली उडवणार नाही याची पण गॅरंटी, कारण हा ढोकळा परफेक्टच जमणार या पद्धतीने तुम्हाला केला की. आता मी खोबरं टाकून घेते याच्यावरती. खोबरं आणि कोथिंबीर दोन्ही पण आपण मस्तपैकी टाकून घेऊया. हे बघा सगळीकडे छानपैकी मस्त भरपूर छान आवडेल तशी कोथिंबीर आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. बघा सगळी दूर टाकून घ्यायची आहे. आणि हे आधीच काढायच्या भानगडीत न पडता आपण हे यालाच सर्व्हिस बाउल समजून, कारण अशा प्रकारचं जर ढोकळा पॅन असेल आपल्याकडे तर हे बघा हेच अगदी पाहुण्यांसमोर तुम्ही ठेवलं आणि सगळ्यांना डायनिंग टेबलाच्या अवतीभोवती बसवलं तरी चालतं आहे. काहीही काळजी करण्याचं कारण नाही. मस्तपैकी सगळ्यांनी त्याच्यातला एक एक पीस काढून आणि आपल्या आपल्या वाटीत घेऊन आणि खाता येतो आहे. हे बघा अतिशय इझिली तो खालूनही छान व्यवस्थित झाला आहे. अतिशय खळकन निघेल असं झालेलं आहे त्याचं टेक्स्चर वगैरे. हे बघा मी काढून दाखवते आहे तुम्हाला. बघा ती आडवी पडलेली फोड कशी मस्त अशी पिसतो असा छान स्पॉन्जी झालेला आहे हा. आणि हा कधीही चुकत नाही जर या पद्धतीने केला तर. हां पण वाफ द्यायला फक्त स्टीमर किंवा भांड्यामध्ये थोडीशी खाली जाळी ठेवून तुम्ही अधांतरी वाफ देऊन आणि एका ताटलीत जरी केलं, म्हणजे मोठ्या कढल्यामध्ये पाणी ठेवून आणि त्याच्यावर बसेल असा एखादा थाळा टाकला तरी ढोकळा चुकत नाही. स्टीमर असलंच पाहिजे आणि ढोकळा पॅन असलंच पाहिजे याची काहीही गरज नाही आहे. एक थाळा असला तरी आपल्या साध्याशा कढईमध्ये खाली पाणी ठेवून आणि त्याच्यामध्ये तो थाळा टाकायचा. बघा कसा मस्त जाळीदार झालेला आहे ढोकळा आतून, है ना. आणि स्टर्डी पण झालेला असतो हा आणि अतिशय चवदार लागतो. या पद्धतीने केल्यानंतर कधीही चुकत नाही, कोणीही हसणार नाही, आपल्याला काही नावं ठेवणार नाही असा हा ढोकळा याच पद्धतीने तुम्ही करून बघा. बघा येतं आहे ना, तोंडाला पाणी सुटलं आहे ना. तर चला पटापट मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद खूप खूप. अशाच मी पाककृती आपल्यासमोर आणत जाणार आहे. बघा मस्तपैकी ढोकळा आणि आता याच्यावरती मी ताव मारणार आहे. सो बाय बाय. चला आता ढोकळा खायची वेळ झालेली आहे. चला रे पटापट या आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. थँक्यू. नमस्कार.